कस्तुरबा मार्केट परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे। सोलापूर शहरातील गजबजलेल्या कस्तुरबा मार्केट परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने व्यापक स्वरूपात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। रस्त्यावर तसेच पदपथांवर अनधिकृतपणे उभारलेली हातगाडे, तात्पुरती दुकाने, फलक, शेड, टपऱ्या आणि इतर अडथळा ठरणारे साहित्य हटवण्यात आले। या कारवाईमुळे नागरिकांना व वाहन चालकांना होत असलेला त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे। महापालिका आयुक्तांच्या स्पष्ट आदेशानुसार नियंत्रण अधिकारी व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली। कारवाई दरम्यान काही व्यावसायिकांनी विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगत कायदेशीर कारवाई पूर्ण केली। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अतिक्रमण धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून जप्त केलेले साहित्य महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आले आहे। कस्तुरबा मार्केट परिसरात अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि आपत्कालीन वाहनांना अडथळे निर्माण होत होते। या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन ही मोहीम राबवण्यात आल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले। भविष्यात पुन्हा अतिक्रमण आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे। शहरातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणीही अतिक्रमण हटाव मोहीम टप्प्याने राबवण्यात येणार असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे। बाळवेस परिसरातील ज्या व्यापाऱ्यांनी मनपाच्या फुटपाथवर आणि मनपाच्या जागेवर त्या ठिकाणी अनधिकृतपणे खोके आणि टपऱ्या टाकल्या होत्या, त्या टपऱ्या आणि खोके जागेवर निष्कासित केलेले आहेत आणि महानगरपालिकेचा त्या ठिकाणी पूर्वी दवाखाना होता, त्या दवाखान्याला वेढा घातले होते, तरी त्या ठिकाणची सर्व अतिक्रमण आज मोहीम घेऊन त्या ठिकाणचे सर्व अतिक्रमण काढून टाकण्यात आलेलं आहे, जागेवर निष्कासित केलेलं आहे। या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आवाहन करतो की आपण आपापले दुकानं आपल्या जागेमध्ये लावावीत, अन्यथा आपण आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नये आणि त्या होणाऱ्या कारवाईत स्वतः व्यापारी जबाबदार राहतील। या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून शहर स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे।